आता बातम्या पाहणार आहोत मुंबईतल्या आणि पुण्यातल्या। वर्सोवा ते भाईंदर किनारा मार्गासाठी लागणारी 165 हेक्टर जमीन 15 दिवसात हस्तांतरित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुराचा चेहरा मोहरा बदलणार, म्हाडा मुख्यालयात निविदापूर्व बैठक का? पुनर्विकासासाठी 2 विकासक इच्छुक, 8000 रहिवाशांना मिळणार प्रशस्त घरं। एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र मिळणार, निवृत्तीनंतर मिळणाऱ्या एसटी महामंडळाच्या सवलतींचा लाभ घेताना अडचणी येऊ नये यासाठी निर्णय। उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक। सरसकट गिरणी कामगारांना मुंबईतच घरं द्या, राष्ट्रीय मजदूर संघाचा 9 जुलैला मोर्चा, भायखळा प्राणी संग्रहालय ते आझाद मैदानादरम्यान निघणार मोर्चा, वांगणी आणि शेलूतील घरं मान्य नाहीत। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 4 पट जास्त पाणीसाठा, 27 जून सकाळपर्यंत 13.16 टीएमसी पाणीसाठा, गेल्या वर्षी याच दिवशी 3.57 टीएमसी पाणीसाठ्याची नोंद। गेल्या वर्षीच्या तुलनेत एसटीला मे महिन्यात सर्वाधिक उत्पन्न, पुणे विभागाला मे महिन्यात जवळपास 6,30,00,000चा सर्वाधिक नफा। पुणे हरंगुळ पुणे कोल्हापूर एक्सप्रेसला मुदतवाढ, तसंच सोलापूर दौंड गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्यानं प्रवाशांना दिलासा, तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी 1 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय। पुण्यातील महात्मा फुले वाड्याच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक भूसंपादनाचं सर्वेक्षण जवळपास पूर्ण।